अथर्व दौलत कारखान्याचे 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट. पृथ्वीराज खोराटे कारखान्याचा 42वा गळीत हंगाम शुभारंभ संपन्न. अथर्व दौलत कारखान्याचा 42वा गळीत हंगाम शुभारंभ गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पृथ्वीराज मानसिंग खोराटे यांच्या हस्ते संपन्न झाला. विधिपूजन यशवंतरामा गायकवाड दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मनीषा मानसिंग खोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिनेश मुनोत, संगीता महानुगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, टेक्निकल GM मानसिंग पाटील, चीफ केमिस्ट दत्तकुमार रक्ताडे, इलेक्ट्रिक मॅनेजर सचिन नाईक, शेती अधिकारी पांडुरंग पाटील, केनयार्ड सुपरवायझर पांडुरंग सरवदे, इंजिनियर राजकुमार देसाई, स्टोर कीपर विजयकुमार देसाई, PRO दयानंद देवन, सिव्हिल इंजिनियर दीपक शिंदे, सुरक्षा अधिकारी संभाजी साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, कामगार आदी उपस्थित होते. यंदा दौलत अथर्व साखर कारखान्याने यंदा 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कामगार, तोडणी, वाहतूकदार तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने ते नक्की पूर्ण करू असा विश्वास पृथ्वीराज खोराटे यांनी यावेळी व्यक्त केला. तरी चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह सीमा भागातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन खोराटे यांनी केले. यावेळी CEO विजय मराठे म्हणाले, येणार गळीत हंगाम लवकरच सुरू करणार आहे. कारखान्याने जवळपास 750 तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामध्ये स्थानिक टोळ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर बीड भागातील टोळ्याही बांधलेल्या केल्या आहेत. येणाऱ्या काळात शासन नियमानुसार गाळप हंगाम सुरू करणार असल्याचे सांगितले. अथर्व दौलतचे मार्गदर्शन चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या नेतृत्वात कारखान्याची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे. कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. गाळप क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली आहे. तरी यावर्षी 7 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कामगार, तोडणी, वाहतूकदार यांची यंत्रणा सज्ज आहे. तरी भागातील सर्व ऊस पुरवठादार शेतकरी यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा असे आवाहन त्यांनी केले. मानसिंग खोराटे यांनी दौलत कारखान्याला गत वैभव मिळवून दिले. मानसिंग खोराटे यांनी अवसायनात गेलेला दौलत कारखाना पुन्हा सुरळीत करून दिला. फक्त सुरू केला नाही, स्वतः वैयक्तिक लक्ष घालून त्यांनी कारखान्याची यंत्रणा, डागडुजी, प्रशासन यावर काम केले. अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवली. इथेनॉल प्लांट, डिस्टिलरी यावर लक्ष केंद्रित केले. या सगळ्यातून अवघ्या 3 वर्षात कारखान्याला संकटातून बाहेर काढून दौलत कारखाना हा टॉप 5 मध्ये आणला. त्यातून त्यांनी दौलतला गत वैभव प्राप्त करून दिले आहे. अथर्व दौलत साखर कारखान्याचा 42वा गळीत हंगामाची सुरुवात झालेली आहे. तरी माझे सर्व शेतकरी बंधूंना, तोडणी वाहतूकदार बंधूंना ही विनंती आहे की ह्यावेळीचं आपलं जे उद्दिष्ट 7 लाख मेट्रिक टन गाळपाचं आहे ते आपण पूर्ण करूया आणि आपण ह्यात अथर्व दौलतला संपूर्ण सहकार्य कराल जसे आपण मागचे 5 वर्ष केला आहात त्याची मला खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विजय मराठे, CEO अथर्व दौलत साखर कारखाना. आज आपल्या अथर्व दौलत कारखान्याचा 42वा गळीत हंगाम शुभारंभ या ठिकाणी मुळीपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. कारखान्याचे पृथ्वीराज खोराटे साहेब यांच्या हस्ते मुळीपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या मुळीपूजनाच्या अनुषंगाने येणारा हा गळीत 2024-25 हंगाम आम्ही लवकरच सुरू करणार आहेत. तसेच कारखान्याने जवळपास 720 तोडणी वाहतूक यंत्रणा या ठिकाणी बांधलेली आहे. त्याच्यामध्ये स्थानिक यंत्रणाला पण प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि बीड टोळी पण यामध्ये आम्ही HND तोडणी यंत्रणा जी आहे ती आम्ही बांधलेली आहे. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये शासन नियमानुसार आम्ही हा गाळप हंगाम सुरू करणार आहे. त्याच पद्धतीने आमचे कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय मानसिंग खोराटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या अथर्व दौलत कारखान्याची वाटचाल ही यशस्वीरित्या सुरू असून कारखान्यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री तसेच आपल्या उत्पादन विभागामध्ये गाळप क्षमता वाढवण्यासाठी यावर्षी आम्ही नवीन यंत्रणा बसवलेली आहे. त्यामुळे कारखाना हा अधिक क्षमतेने यावर्षी गाळप करणार आहे. त्याच पद्धतीने मी कारखान्याच्या वतीने आपण सांगू इच्छितो की येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कारखान्याचे उद्दिष्ट हे करण्याचे असून यासाठी मी भागातील सर्व
शेतकरी, तोडणी वाहतूकदार तसेच इतरांना मी आवाहन करतो की अथर्व दौलत कारखान्यांना त्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सण करावा आणि ही मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.